आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। मोहसिन शेख हबचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, ज्या पद्धतीने दावे प्रतिदावे केले जात आहेत ते परस्पर विरोधी आहेत, मात्र नुकसान हे ज्यांनी प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्यांचं होतंय। काय नेमकं या संदर्भात होणार, कायद्याच्या कसोटीमध्ये हे प्रमाणपत्र का टिकत नाहीये? हाच प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। आपण सकाळी ही बातमी दाखवली, यावरून आता रिॲक्शन यायला देखील सुरू झालेलं आहे। मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया यावर आलेली आहे। आपण बघतोय की जेव्हा मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं, या आंदोलनानंतर 58 लाख नोंदी सापडल्या। या नोंदी सापडल्यानंतर अनेकांना याचा लाभ होतोय असा दावा करण्यात आला आणि याच कुणबी नोंदी ज्या सापडल्या होत्या त्या आधारे अनेकांनी निवडणूक लढवली। खास करून 2025च्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत अनेकांनी ओबीसी सर्टिफिकेट म्हणजे कुणबी नोंद सापडली आणि त्यावरून ओबीसीचं प्रमाणपत्र जोडून निवडणूक लढवली। मात्र आता पडताळणी समितीकडे हे सगळे जे सर्टिफिकेट आहे ते अवैध, सगळे म्हणजे आतापर्यंत 4 सर्टिफिकेट अवैध ठरलेले आहे आणि त्यामुळे हे मोठा धक्का या सगळ्या मराठा आंदोलन जे झालं होतं त्याला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रश्न असा उपस्थित केला जातोय की ज्या नोंदी सापडलेल्या आहेत ते कायद्याच्या कसोटीत टिकत नाहीये का, आणि सरकारने जे आश्वासन दिलं होतं, जे GR काढले होते त्याचं काय, असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होतोय। याची प्राथमिक जी माहिती जी मिळते किंवा जे आपण बघितलं, हे 4ही जे सर्टिफिकेट, मग एक बीड, परभणी आणि संभाजीनगरचे 2 असे 4 सर्टिफिकेट आतापर्यंत अवैध ठरले आहे। या सगळ्यांना जे तुम्ही जात दाखवली आहे ती कायद्यात बसत नाहीये किंवा ते तुम्ही सिद्ध करू शकत नाही असा जो निकष जो आहे तो काढलेला आहे आणि त्यामुळे ही सगळी प्रमाणपत्र जी 4ही जी आहेत ती रद्द करण्यात आली आहे किंवा अवैध ठरवण्यात आले। आणि यामुळे होणार काय आहे तर आता या जे 4 लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांची जी पदं आहेत ती धोक्यात आलेली आहे। यातले काही जणांनी आता न्यायालयात धाव देखील घेतलेली आहे। पुढे न्यायालयात या सगळ्या गोष्टी येतील, त्यातून काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा एक मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून आपलं निवडणूक लढवली, करिअर उभं करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मोठा धक्का आहे। आता यावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधलाय की हे सरकार जाणीवपूर्वक 58 लाख नोंदी ज्या सापडल्या त्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे यावरून आता राजकीय वातावरण देखील राहण्याची शक्यता आहे। मात्र हे एक मोठं घडामोड आणि मराठा आरक्षणाबाबत एक मोठी अपडेट आपल्याला म्हणता येईल। नक्कीच, आणि यावरून आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।